नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील भाग 3 मधला कथा, साहित्य प्रकार आणि परिचय ची सुरुवात केलेली होती आणि त्यामध्ये आपण बघितलं होतं की कथा म्हणजे काय. थोडक्यात सांगायचं झालं तर एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय, हे आपण बघितलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं की जीवनाचे विविधांगी दर्शन कथेमध्ये घडतं आणि लहानांपासून वृद्धांपर्यंत, पुरुषांपासून स्त्रियांपर्यंत सर्वांना कथा तितक्याच प्रमाणामध्ये कथेची आवड आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला साहित्यावरही झालेला दिसून येतो. इथपर्यंत आपण बघितलं होतं. आता आज आपण अभ्यासणार आहोत आपल्या पाठ्यपुस्तकाचं पान नंबर 63 वर कथेचे घटक. कथेचे घटक कोणकोणते आहेत ते. ठीक आहे, म्हणजे कथा कशाला म्हणतात आणि कथेचे घटक कोणकोणते आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला महत्वाचा घटक आहे तो म्हणजे कथा बीज. कथा बीज. कथा बीज म्हणजे काय की कथाकार त्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे वा कल्पनेचे रंग भरतो. हे करताना निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे सहाय्य घेतो. पाहता कथाकार म्हणजे जो कथा लेखन करतो तो काय प्रतिभा अर्थातच ज्यांच्या ठिकाणी प्रतिभा आहे अशीच व्यक्ती साहित्य लिहू शकतात. अशाच प्रतिभाशाली असलेला कथाकार आपल्या एखादी घटना जी घडते त्यामध्ये वास्तव्याचे किंवा मग कल्पनेचे रंग भरतो. याचा अर्थ काय की वास्तव आणि कल्पनेच्या आधारावरती तो कथा तयार करतो. पण हे तयार करत असताना मात्र विविध घटकांचा तो सहाय्य घेतो, मदत घेतो. हे विविध घटक कोणकोणते आहेत? जसं निसर्ग आहे, निसर्गात घडणाऱ्या, समाज आहे, सांस्कृतिक आहे, सांस्कृतिक संदर्भ आहेत, वातावरण आहे, इत्यादी विविध घटकांचे तो सहाय्य घेत असतो कथा लिखाण करताना. आणि या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेचे कथात्मक साहित्यात रूपांतर होते. म्हणजे या सगळ्या घटकांचं एकत्रीकरण करून किंवा एकत्रित गुंफण करून तो त्या घटना मालिकेचे रूपांतर साहित्यात करतो. आणि म्हणून कथेत घटना हा महत्वाचा भाग ठरतो. म्हणजे कथेचं जी मूळ आहे ती काय आहे? घटना आहे. आणि घटना सांगत असताना किंवा घटनेचं घटना मालिकेमध्ये रूपांतर करताना तो विविध घटकांचं त्या ठिकाणी मदत घेतो आणि कथेत या मूळ घटनेलाच मग काय म्हटलं जातं? कथा बीज म्हटलं जातं. बीज है ना, बीज म्हणजे बी है ना, त्याच्यापासूनच पूर्ण. जसं आपण साधं उदाहरण घेतलं तर काय होते की बीज पेरल्यानंतर रोपट्यापासून झाड किंवा मग वृक्ष असं जे रूपांतर होतं त्याच पद्धतीनं विविध घटकांचा वापर करून त्या ठिकाणी तो आपलं कथानक तयार करतो. त्याला कथा बीज म्हणतात, म्हणजे घटनेलाच कथा बीज असं म्हणतात. दुसरा आपला घटक आहे कथेचा तो म्हणजे कथानक. कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव, वैशिष्ट्ये, वातावरण इत्यादींचे तपशील हळुवारपणे उलगडत जातात. इत्यादींचे म्हणजे कथेत आपल्याला माहिती आहे की घटना महत्वाची आहे, कथा बीज आहे ते. आणि या घटनेच्या अनुषंगाने घडणारे प्रसंग, ते प्रसंग घडवणारे जे पात्र, त्यांच्या कृती, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य आणि त्यामुळे निर्माण होणारं वातावरण, याचं जे काही तपशीलवार जो काही मांडणी आहे ती हळुवारपणे उलगडत जाते आणि कथानकातील घटनांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपणा जपले जाते. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेले भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. तात्पर्य काय आहे? कथानक कशाला म्हटलं जातं मग? की घटना, प्रसंग आणि या प्रसंगाच्या माध्यमातून, म्हणजे जे प्रसंग घडतात ते पात्रांच्या माध्यमातून आणि त्यांचे स्वभाव, वैशिष्ट्य इत्यादी इत्यादी हळुवारपणे ते पुढे पुढे उलगडत जाते आणि या सगळ्या घटकांचे एकत्रीकरण जेव्हा केलं जातं ते म्हणजे कथानक होय. ठीक आहे. त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक तो म्हणजे पात्रचित्रण म्हणजे कथेमध्ये ज्या पात्रांभोवती हे कथानक फिरते, याची गुंफण केली जाते, त्याचं चित्रण हे सुद्धा तितकंच महत्वाचा घटक कथेचा आहे. पात्रचित्रण हा कथेचा महत्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय जात राहतो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवन पद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. म्हणजे कथेमध्ये जे महत्वाचं पात्र असते, ज्याच्या भोवती ते गुंफण होत असते, त्या व्यक्तीची म्हणजे त्या पात्राची वृत्ती कशी आहे, स्वभाव कसा आहे, त्याची कृती कशी आहे, त्याची उक्ती, त्याच्या भावना, तिच्या विचार आणि कल्पना, संवेदना, जीवनाविषयीचा त्यांचा दृष्टिकोन, त्यांची जीवन जगण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टीतून
ते एक व्यक्ती शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो आणि या शब्दरूप प्रतिमेलाच मग पात्र म्हटलं जातं. आणि कथेतील जी पात्र असतं त्या पात्रांना वास्तवातील माणसाप्रमाणे रेखाटले जाते. म्हणजे एकूण ते जे काही वृत्ती, प्रवृत्ती, उक्ती, भावना या सगळ्यांचं जे जीवनगुंफण केलं जातं, जे शब्दरूप प्रतिमा तयार केलं जातं ते त्यांना पात्र म्हणतात आणि ते माणसांप्रमाणे रेखाटलं जातं. म्हणून वाचकांची त्या पात्राची जवळूक साधली जाते. म्हणजे काय, त्या आपण जेव्हा वाचतो तेव्हा ते कुठल्या तरी एका व्यक्तीशी संबंधित आहे किंवा कुठली तरी जवळीक त्यामध्ये आपल्याला जाणवते. आणि अशी हे जे काही पात्र आहेत, ही पात्रे कथाकारांची स्वनिर्मिती असते, त्यांनी स्वतः ते निर्माण केलेले असतात. हा झाला कथेचा तिसरा महत्वाचा घटक. चौथा घटक आहे वातावरण निर्मिती. वातावरण जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत कथा तितकीशी सकस होत नाही. म्हणून मग कथेला स्थळ, काळाबरोबरच सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादींनी युक्त वातावरण असते. म्हणजे कोणत्या स्थळी घडते आहे, कोणत्या काळातला आहे, सामाजिक भाग काय आहे, भौगोलिक परिस्थिती काय आहे, त्यांचा सांस्कृतिक वारसा काय आहे, या सगळ्या गोष्टींचा वापर करून वातावरण निर्मिती केली जाते. आणि या वातावरणाचा वाचकावर परिणाम होऊन कथानकाशी एकरूप होतात. वातावरणाचा पट जितका सधन तितकी कथा सकस होते. म्हणजे जितक्या चांगल्या पद्धतीने वातावरण निर्मिती करता येईल तितकी चांगली कथा त्या ठिकाणी तयार होत असते. म्हणून वातावरण निर्मिती हा सुद्धा कथेचा एक महत्वाचा घटक ठरतो. पाचवा घटक आहे नाट्यमयता किंवा संघर्ष. पहा आता, कथेत चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो. आता हे तर जीवनातही असतंच. मग जीवनाचंच प्रतिबिंब कथेत पडलेलं असतं आणि म्हणूनच मग कथेमध्ये सुद्धा चांगल्या आणि वाईट गोष्टींचा संघर्ष तिथे दर्शवला जातो, वातावरण निर्मिती केली जाते. त्यातूनच मग नाट्यमयता निर्माण होते. संघर्षातूनच कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंद, सुखात्मक घटनातूनही नाट्यमयता निर्माण केली जाते. म्हणजे पहा, कथेमध्ये जे नाट्यमयता तयार होते, जो संघर्ष तयार होतो किंवा जे घटना गुंफल्या जातात त्यामध्ये संघर्षही असतो. मग हा संघर्ष चांगल्या गोष्टीचा, वाईट गोष्टींचा, चांगल्याचा, वाईटांचाही असतो आणि त्यातून एक विशिष्ट पद्धतीने नाट्यमयता निर्माण होते. मग ती संघर्षातून होते आणि ही संघर्षातून निर्माण झालेली नाट्यमयता हे उत्कर्ष बिंदूपर्यंत, म्हणजे क्लायमॅक्स ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, अशा त्या क्लायमॅक्स पर्यंत, त्या उत्कर्ष बिंदूपर्यंत ते पोहोचते. आणि मग जरुरी नाही की प्रत्येक वेळीच हे नाट्य वाईटांची घटना असते असं नाही. बरेच वेळेला ते सुखात्मक आणि आनंदात्मकही असू शकते. नाट्यमयता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्ष बिंदू नाट्यपूर्ण रीतीने साधता येतो. पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो. पाहता, हे तर आहेच. घटना जितक्या चांगल्या पद्धतीने मांडल्या जातील, अनुभवाची गुंफण जितक्या चांगल्या पद्धतीनं कथाकार करेल, तितक्या नाट्यपूर्ण रीतीने त्याला ते साधता येईल, तितकाच स्वाभाविकपणा त्यामध्ये आलेला असतो. आणि या कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला जो शेवट असतो तोच वाचकाला आकर्षित करतो. म्हणजे कथा किती पट आवडते हे त्या गोष्टीवर अवलंबून करते. कोणत्या कथानकामध्ये निर्माण झालेल्या स्वाभाविकतेमध्ये तो निर्माण करतो. म्हणून नाट्यमयता हा एक महत्वाचा घटक ठरतो. त्यानंतर आहे सहावा घटक, तो म्हणजे संवाद. अर्थातच महत्वाचं भूमिका निभावणारं कथेतील ते म्हणजे संवाद. का? कारण संवाद त्या कथेनेमध्ये जे जे असतील ते कसे आहेत, त्याची भाषा कशी आहे, त्याची रचना कशी आहे, हे सगळं पाहत असताना संवादही तितकेच महत्वाचे ठरतात. आणि हे संवाद वाचकाचे कायमस्वरूपी लक्षात राहतात. म्हणून महत्वाचा घटक कोणता आहे? सहावा, संवाद. कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. कारण जोपर्यंत संवाद, मी आधीच म्हटलंय तुम्हाला की संवाद महत्वाचे का ठरतात, कारण त्याच्या माध्यमातूनच वाचकापर्यंत पोहोचण्याची, पात्रांची, कथेमध्ये जी पात्र असतात त्यांची जी वृत्ती, प्रवृत्ती, त्यांचा स्वभाव, त्यांची जीवन उक्ती किंवा जीवनाविषयीचा दृष्टिकोन, जीवन जगण्याची पद्धती, हे सगळं संवादाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचत असते. आणि म्हणून कथानकातील किंवा त्या कथेतील संवाद हे चटपटीत असले गरजेचं आहे, आकर्षक असावे, वाचकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारे असावे. म्हणजे वाचक जेव्हा तो कथा वाचतो तेव्हा त्याच्या ज्या भावना आहेत, त्याचं जे भावविश्व आहे आणि कथेमध्ये असलेल्या पात्राचं जे भावविश्व आहे ते त्याला सारखेपणा त्या ठिकाणी वाटायला पाहिजे. त्याला म्हटलं भावविश्वाला स्पर्श करणे. कथानकाला प्रवाही ठेवणारं ते असतं आणि पात्रांच्या स्वभाव धर्मानुसार, परिस्थितीजन्य घटकानुसार संवाद लिहिले जातात.
स्वभावानुसार पात्रांचा स्वभाव जसा कथाकार जो आहे, कथा लेखन करणारा जो आहे, त्याला त्या पात्रांचा स्वभाव जसा वाचकांसमोर मांडायचा असतो, त्याचा जो स्वभाव धर्म मांडायचा असतो, अर्थातच संवादही त्याच पद्धतीने लिहिलेले असणं आवश्यक आहे आणि त्याच पद्धतीने ते लिहिलेही जातात. या संवादात लय, आंतरिक संगती महत्वाची असते. म्हणजे एक संवाद दुसऱ्या संवादाशी जुळता मिळता असायला पाहिजे, त्यामध्ये लय निर्माण व्हायला पाहिजे, तरच तो चटपटीत आणि आकर्षक होऊ शकतो. म्हणून काय म्हणतायत की आंतरिक संगती महत्वाची ठरते, म्हणजे एकमेकांशी ते सुसंगत असावेत. संवादातून रसनिर्मिती, रसपरिपोष होत असतो. संवादातून कोणता रस निर्माण होतो, कसा होतो रस आपल्याला माहिती आहेत, नवरस आपण शिकलेला आहोत आणि त्या संवादातूनही ती रसनिर्मिती होत असते. मग ती शृंगार रस असो, भयानक रस असो, रौद्र रूप असो, विविध प्रकारचे रस त्यातून निर्माण होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात. म्हणजे चांगला संवाद जर चांगले असतील तर त्या कथानायकाचं ज्याला आपण स्टँडर्ड म्हणतो, उंची, ते सुद्धा त्याला प्राप्त करून देण्याचं काम हे संवाद करतात. म्हणून महत्वाचा घटक तो ठरतो. शेवटचा घटक सातवा तो आहे म्हणजे भाषा शैली. कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार, कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. म्हणजे पात्राचा जसा स्वभाव आहे, वातावरण जसं आहे कथानक राजकीय, सामाजिक वगैरे, हे जे वातावरण आहे त्यानुसार मग भाषेची योजना केली जाते, म्हणजे त्यानुसार भाषा वापरली जाते. कथाकार त्याचा दृष्टिकोन, त्याचा अनुभव घेण्याची पद्धत यानुसार कथेचे भाषारूप, शैली विशेष निश्चित होत जातात. म्हणजे अर्थात कथाकाराचा दृष्टिकोनही तिथे महत्वाचा ठरतो. कथा लिहिताना साधारणतः प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांची रसमिसळ केली जाते. पूर्णतः प्रमाण भाषाही नाही आणि पूर्णतः बोलीभाषाही नाही, या दोघांचाही रसमिसळ करून कथा लिहिली जाते. भाषेची उंची गाठली जाते, भाषेची विशेष शैली त्या ठिकाणी निश्चित केली जाते आणि तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते. बरेच वेळेला ती पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते. त्या त्या वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. ठीक आहे. तर हे आपण अभ्यासलेलं आहे कथेचे घटक कोणकोणते आहेत ते. याच्या व्यतिरिक्त असं आपल्याला म्हणता येईल की हे जे काही घटक आहेत, या घटकांशिवाय कथेचा प्रारंभ म्हणजे सुरुवात, मध्य आणि शेवट असे जे सर्वसाधारणपणे 3 टप्पे मानले जातात कथेचे. कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून होते, कधी पात्रांच्या परस्पर विरोधी भूमिकेतून होते, तर कधी परिस्थितीजन्य प्रसंगातून होत असते. सुरुवात वेगवेगळ्या पद्धतीनं होऊ शकते. ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण, जितकी उत्कंठ, तितकी वाचकांची उत्कंठा अधिक तीव्र होते. सुरुवात पण आपण एखादं नाटक पाहतो किंवा एखादा सिनेमा जेव्हा आपण पाहतो, त्याची सुरुवात कशी होते, त्यावर पुढे काय घडेल हे आपल्या मनामध्ये जी उत्कंठा निर्माण होते, कथेमध्येही त्याच पद्धतीनं उत्कंठा निर्माण करण्याचं काम हे कथेचा प्रारंभ करत असतो आणि ही उत्कंठा टिकवून ठेवण्याचं काम मध्य करत असते. ही उत्कंठा कथेच्या शेवटपर्यंत कायम राखली जाते आणि कथेच्या रचनाबंधाला यामुळे एक प्रकारचं सौंदर्य निर्माण झालेलं असतं. आणि म्हणून कथा लेखनात कथेच्या जे काही आपण आतापर्यंतचे चर्चिलेले घटक आहेत, या घटकांबरोबरच शीर्षकही तितकंच महत्वाचं ठरते. सूचक आणि अर्थपूर्ण शीर्षक हा कथेचा आशय उलगडण्यास मदत करते. कथेचं नाव, ते कथेचं शीर्षक वाचलं की मग आपल्याला लक्षात येतं की त्या कथेमध्ये काय सांगितलेलं असेल, म्हणजे आपली एक उत्कंठा तयार होते. त्यानंतर मग कथेचा प्रारंभ कसा होतो, कशी ती कथा उलगडत जाते, हे सगळे घटक मग या उद्या आपण त्याचा पुढचा भाग अभ्यासू.